व्यक्तिमत्व विकासासाठी बालवयातच नाट्याचे संस्कार होणे अत्यंत गरजेचे आहे। या उद्देशाने 1978 साली प्रकाश पारखी सरांनी नाट्य संस्कार कला अकादमी स्थापन केली। गेल्या 40 वर्षांपासून ही बालनाट्य शिबिरे सातत्याने चालू आहेत। लबाड लांडगा, मंग्या गारुडी आणि जादूची पुंगी, भित्रा राजपुत्र, बिन कपड्यांचा राजा अशा बालनाट्यांनी सुरुवात झाली। ढब्बू ढोल, रिमोट गोल, आई शपथ, आजोबांच्या धमाल गोष्टी या बालनाट्यांचे महाराष्ट्रभर अनेक यशस्वी प्रयोग होत आहेत। संस्थेच्या बालनाट्य प्रशिक्षण शिबिरातून अनेक कलाकार उदयास आले। राष्ट्रपती पुरस्कार विजेते अमित फाळके आणि अश्विन चितळे, प्रख्यात आंतरराष्ट्रीय कीर्तीची मराठी आणि हिंदी सिने जगतातली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, चित्रपट निर्माता योगेश सोमण, अभिनेता लोकेश गुप्ते, नचिकेत पूर्णपात्रे, युवा अभिनेते सक्षम कुलकर्णी, अथर्व कर्वे, शिवराज वायचळ, युवा अभिनेत्री शिवानी रांगोळे, तेजश्री वालावलकर, प्रियदर्शनी इंदलकर, श्रुती कार्लेकर हे सगळे नाट्य संस्कारचेच विद्यार्थी। बालवयात नाट्य संस्कार झालेले कलाकार आज प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही संस्थेचं ऋण मानतात। म्हणूनच सुबोध भावे आपल्या अत्यंत व्यस्त कारकिर्दीमधून वेळ काढून नाट्य संस्कारच्या बालनाटिकांमधून अजूनही अतिशय प्रेमाने काम करतो। नाट्य संस्कार म्हणजे फक्त अभिनय नव्हे, तर रंगभूषा, वेशभूषा, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, नेपथ्य, लेखन आणि दिग्दर्शन सुद्धा याचे योग्य मार्गदर्शन संस्थेच्या बालनाट्य शिबिरांमध्ये मिळाल्यामुळे चित्रपटसृष्टीमध्ये रंगभूषाकार अमोद दोशी, स्वतःची ऑडिओ व्हिडिओ निर्मिती संस्था असलेला महेश लिमय, वेशभूषाकार चैत्राली डोंगरे, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर, लेखक, दिग्दर्शक अपूर्व साठे, यातून फक्त कलाकारच नाही तर अनेक यशस्वी डॉक्टर्स, इंजिनियर्स, उद्योजक, व्यावसायिक, त्याचबरोबर समाजसेवकही घडले। बालनाट्य शिबिरांमधून मिळालेल्या संस्कारांचा त्यांना आजही त्यांच्या करिअरमध्ये भरपूर उपयोग होत आहे। नाट्य संस्कारतर्फे शिशु गटापासून पुढे सर्व वयोगटासाठी दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धांचं आयोजन केलं जातं। एका व्यक्तीनं 3 ते 5 मिनिटांमध्ये एखाद्या प्रसंगाचं केलेलं सादरीकरण म्हणजेच नाट्यछटा। 1992 सालापासून नाट्य संस्कार कला अकादमी सातत्यानं या स्पर्धांचं संयोजन पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागातून करत आहे। दरवर्षी हजारो स्पर्धक यात भाग घेतात। मराठी भाषेतील नाट्यछटा स्पर्धांचे यश लक्षात घेऊन हिंदी आणि इंग्रजी भाषेतही आता नाट्यछटा स्पर्धा संस्थेतर्फे घेतल्या जातात। संस्थेचे मार्गदर्शक गुरुवर्य भालबा केळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भालबा केळकर स्मृती करंडक स्पर्धा 1991 पासून आयोजित केल्या जातात। 10 वर्षांच्या आतील मुलांसाठी 10 मिनिटांच्या नाटुकल्यांच्या अशा या महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा आहेत। या स्पर्धांच्या संयोजनात पुरुषोत्तम करंडक स्पर्धा आयोजित करणारी महाराष्ट्रीय कलोपासक ही संस्थाही आता सहभागी झाली आहे। ही चळवळ अधिक प्रभावी होण्यासाठी नाट्य प्रतिमा प्रकाशन सुरू करण्यात आलं। नाट्यछटा, नाटुकल्या, नाटिका, नाट्यशास्त्र विषयक पुस्तके, ऑडिओ सीडीज, व्हिडिओ सीडीज,
DVDs यांचंही प्रकाशन केलं. शाळा, संमेलनं या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर वाचकांपर्यंत उपलब्ध करून दिलं. दरवर्षी 5 ते 8 आणि 8 ते 16 या वयोगटासाठी 15 एप्रिल ते 30 एप्रिल आणि 15 मे ते 30 मे तसंच वर्षभर रविवार सत्रात नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या जातात. प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकांच्या आणि हौशी पालकांसाठी नाट्य कार्यशाळा घेतल्या जातात. यातूनच वार्षिक सभासद योजना सुरू केली आहे. सभासदांना महिन्यातील एका रविवारी नाट्य कार्यशाळा आणि संस्थेच्या उपक्रमात संयोजनात सहभागाची संधी दिली जाते. टीव्ही सिरियल्स आणि चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात त्यामध्ये अभिनय करण्यासाठी आकर्षिली जात आहे. त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी युवा नाट्य कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांना नाटकासाठी उपयोगी असणाऱ्या सर्वच अंगांचं मार्गदर्शन आणि ऑडिशनसाठी सुद्धा तयारी करून घेतली जाते. गायन, वादन, नृत्य, चित्रकला यांच्या सरकारमान्य शालेय परीक्षा आहेत आणि या परीक्षेचे गुण 10वी बोर्डाच्या परीक्षेत धरले जातात. पण नाट्यकलेची कोणतीही परीक्षा नसल्यामुळे नाट्य संस्कार कला अकादमीनं 3 परीक्षा सुरू केल्या आहेत. 7 वर्षांवरील वयोगटासाठी बालनाट्य संस्कार, 9 वर्षावरील वयोगटासाठी किशोर नाट्य संस्कार आणि 12 वर्षांवरील वयोगटासाठी कुमार नाट्य संस्कार. आनंददायी शिक्षण याच्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे अभ्यास नाट्य. शालेय अभ्यासक्रमात गणित, इंग्रजी, विज्ञान इत्यादी विषय मनोरंजक आणि सोप्या पद्धतीने शिकवले जावेत यासाठी नाटकाचा उपयोग केला जावा म्हणून अभ्यास नाट्य ही चळवळ हाती घेतली आहे. श्रीयुत प्रकाश पारखी सरांनी पुण्यासह महाराष्ट्रभर तसंच महाराष्ट्राबाहेर आणि परदेशातही नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या आहेत. भविष्य काळामध्ये विदेशी भाषेतील बालनाट्य आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी नाट्य प्रशिक्षण घेण्याचा संस्थेचा संकल्प आहे. प्रशिक्षण, प्रयोग आणि प्रकाशन या तीनही माध्यमातून 40 वर्षे कार्य करणारी ही संस्था म्हणजेच नाट्य संस्कार कला अकादमी पुणे. आमच्या या कार्यात आपणही सहभागी होऊ शकता. आपण www.natyasanskar.com या वेबसाईटवर लॉग इन करा किंवा आमच्या 205 शुक्रवार पेठ पुणे 2 येथील कार्यालयाशी संपर्क साधा. दूरध्वनी क्रमांक 'नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे. नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे. नाट्य संस्कार कला अकादमी उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. रसिक हो, 1 मे ते 15 मे या 15 दिवसामध्ये सर्व बालकलाकारांनी नाट्याचं प्रशिक्षण घेतलं आणि आज त्याचा समारोप होतो आहे. यातली बरीच जवळजवळ 70% मुलं ही पहिल्यांदाच रंगमंचावरती पदार्पण करत आहेत. एवढ्या मोठ्या स्टेजवर ही चिमुकली खूप बावरली आहेत. आपण सर्व पालकांनी त्यांना छानपैकी प्रतिसाद देणार आहोत आणि त्यांच्या आयुष्यातलं हे पहिलं पाऊल हे अतिशय त्यांना त्यांच्या आयुष्यात एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे. त्यासाठी आपण सगळेजण त्यांना शुभेच्छा देऊया. मिशन खगोल लेखिका आणि दिग्दर्शिका
दीप्ती आसवडेकर सादर करीत आहोत भीषण खगोल. अरे किती ना वाच 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 आवाज कमी. मेले झोपू पण देत नाही निवांत दुपारचे. किती वेळा तेच तेच सांगावं लागतं. आम्ही कसं खेळणार? हो ना, कमी आवाज करून कसं खेळायचं? हे असं स्टोन पेपर सीझर. आता तसंच खेळावं लागणार. स्टोन पेपर सीझर, स्टोन पेपर मारी. कोणी रे फेकला बॉल? तुम्ही फेकला? कोणी रे? बघा पळाले. वाटलंच. येऊ दे आता त्यांना. बघतोच एकेकाकडे. बसा बोंबलत. अरे त्यांचा बॉल अडकला. चला चला घेऊ आपण त्यांचा बॉल. चला चला. अरे मागे मागे. काय बोला? कसा आहे इकडं? काका मी चुकून तिकडून बॉल मारला होता. नाही मिळणार. अरे किती वेळा सांगितलंय हत्त खेळायचं नाही. लागला असतात मला. अहो काका मग कुठे खेळायचं आम्ही? तिकडं माग मोकळी जागा आहे ना, तिकडे जाऊन खेळा. तिकडं? हो. काय प्रॉब्लेम असतो सगळ्यांना आमच्या खेळण्याचा? इथे नका खेळू, तिथे नका खेळू. हो ना आवडीताई, आम्हाला पण उकळून देतात. म्हणे हात नका खेळ आणि म्हणतात कसे आवाज नका करू. मग खेळायचं कसं? आणि काका तुम्ही आम्हाला आता मोकळ्या जागेत खेळायला सांगता, पण त्या टकल्याच्या खिडकीत तर चंद्र बसलेला असतो ना. चंद्र चमचम करणारा. हो काका, जर आमचा चेंडू आपटला तर खड्डा नाही का पडणार त्या चंद्राला? तो चंद्र नव्हे, सूर्य आहे. सूर्य गरम गरम लाल लाल तापलेला. आणि जरी आमचा बॉल तिकडे गेला तर त्याला खड्डा नव्हे, आमचा बॉलच जळून जाईल. अरे त्या टकल्या आजोबांच्या खिडकीत कसल्या आले चंद्र आणि सूर्य? अहो काका, तुम्हाला पण कसं कळत नाही? त्या टकल्या आजोबांच्या खिडकीतला सूर्य म्हणजेच ते टकले आजोबा. काय म्हणा? टकल्या आजोबांना टकल्या म्हणतोय? काम सांगतोस त्यांना. अहो ढगे काका, मग टकले आजोबा नाही तर काय म्हणणार? अरे तसं नाही, त्यो टकले आजोबा म्हणाला. परत तेच. अहो ढगे काका, जसे तुम्ही ढगे तसे ते टकले. यात आमचे काय चुकले? आम्ही तेच म्हटलं, टकले टकले. जाऊ दे, त्या टकल्या आडनावाने माझच टक्कर डोसक गेले कामात. मी काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या. कटा इथून, नाही तर देईल एक धपाटा. काका पण आमचा बॉल द्या ना, आम्ही लगेच जाऊ. जा. नाही मिळणार. काय माहिती कुठले ग्रह लागलेत माझ्या राशीला. ग्रह मीन्स वर्क आणि ग्रह मीन्स ॲस्ट्रोनॉट. ग्रह मीन्स प्लॅनेट्स. ओ प्लॅनेट. येस. अहो काका, पण कुठले ग्रह? बुध की शुक्र, युरेनस की नेपच्यून, मंगळ की शनी. त्या सगळं काय मला ठाऊक नाही. माझी आजी म्हणायची राशीला लागलेला ग्रह आहेस तू, म्हणून मी म्हणतो. म्हणजे तुम्हाला ग्रहाची नावं नाही माहित? ग्रह तारे आकाशात असतात हे तरी माहितीये का तुम्हाला? हा तेवढं ठाऊक आहे. ते सूर्य, चंद्र, चांदण्या ठाऊक आहे. म्हणजे हे खगोलशास्त्र शिकलेच नाहीत म्हणायचं. भूगोल मीन्स वर्क आणि खगोल मीन्स ॲस्ट्रॉनॉमी.
Oh yes, astronomy. अरे यार Astronomy. मी काय करू? आणि म्हणे यांचं नाव ढगे. मला ढ म्हणताय माहितीच नाही. मला वाटतं आपण यांची शाळाच घेतली पाहिजे. मला जर खगोलशास्त्र येत नसेल तर आकाशातील ग्रह तारे तुमच्या मानगुटीवर येऊन बसतील. माझी टिंगल करता होय ना. दाखवतोस तुम्हाला यो तुमचा बॉल नाही ना. यो बॉल देणार पण आंब्यासारख्या फोडी करून वाटत. गार्गी, पूर्वी, अंजली, वर या बरं. किती वेळ खेळताय? पटकन वर या. चला. काय काका पण ना. आता तुम्ही काय करणार? बॉल कसं मिळवणार? आता काय बॉल मिळवण्यासाठी काहीतरी प्लॅन करायला पाहिजे. मला असं वाटतं या ढगे काकांची आता खरंच शाळा घेतली पाहिजे. माझे बाबा म्हणत होते की आज ढग्याची नाईट ड्युटी आहे, म्हणजे हे कार्य रात्रीच करायला पाहिजे. तसंही आम्हाला शाळेत सांगितलंच आहे की सुट्टीत काहीतरी सामाजिक कार्य करा. पण करायचं काय? काय करायचं. आयडिया आहे. एक प्लॅन आहे. सांगा. सुरू करेंगे. सुरू कर मिशन झोपले वाटतं समजे. वा लई मस्त चांदण्या पडल्या. काय बरं म्हणत होती ती पोट्टी. कसले ग्रह तार आणि कसलं बरं ते शास्त्र. काय ते यू नेपच्यून. जाऊ दे काय बी डोसक्यात शिरलं नाही बघा. कसं शिरणार. म्या थोडी शाळा शिकलोय. त्या पोट्ट्यांसारखं मला कुठं येतंय बुका वाचायला. जाऊ दे आपलं हेच बरं. Alice Bell. Alice Bell. समध्या घरात अंधार झालाय. मी आधी झोपून घ्यायला पाहिजे. दुपारी तर त्या पोट्ट्यांनी काय झोपूच नाही दिलं. आता वाईच मी मोकळा एक टुलकी मारायला.
आकाशातले ग्रह तारे भूत बनूनी ढग्या पाठी चांदण्या लुक लुक तारे मानगुटीवर बसती सारे. कोण आहेस तू? भूत. भूत? खगोल भूत. खगोल 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 भूत. मला तर नुसतं गोल गोल भूत दिसतोय. गोल गोल नाही, खगोल. कोण सगळे? ही सगळी माझ्या शास्त्रातली भूत आहेत. ग्रह तारे चांदण्यांची भूत. छे, असं कधी असतं का? ग्रह ताऱ्यांची भूत? माणूस आकाशात जाऊन भूत बनतो, तर ग्रह तारे भूत बनून जमिनीवर का नाही येऊ शकत? पण मला खरंच कळत नाही. कोण आहात तुम्ही? आम्ही खगोलीय वस्तू आहोत. खगोलीय वस्तू म्हणजे? आकाशातील वस्तूंना खगोलीय वस्तू म्हणतात. पण तुम्ही सगळे माझ्या मागे का पडलाय? तुला खगोल शास्त्राची माहिती नाही, ती झालीच पाहिजे. मला तर भीती वाटते. तुम्ही मला काही करणार तर नाही ना? आम्ही जे तुला शिकवू ते नीट लक्षात ठेवायचं आणि नंतर ते म्हणून दाखवायचं, तर मग आम्ही तुला काही नाही करणार. नाही लुक लुक तारे माधुरीवर बसतील सारे. नाही, मी ऐकतो. बस तिथे आणि नीट ऐक. बघ तिथे. मला सांग की ते काय? चांदण्या. ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात. तारे? हो, तारे हे स्वयंप्रकाशिक असतात. तुम्ही असे काय ते? आम्ही ग्रह आहोत. ज्या तांदळ्या लुकलुकत नाही त्यांना ग्रह म्हणतात. आम्हाला स्वतःचा प्रकाश नसतो, आम्हाला ताऱ्यांपासून प्रकाश मिळतो. ग्रह? तुमच्या राशीला लागलेले ग्रह. लुक तारे. आता आम्ही जे सांगतो ते नीट ऐक. आम्ही तुला सूर्यमालेबद्दल माहिती देणार आहोत. सूर्यमाला? ही कुठली सूर्याची माला? फालतू विरोध करू नकोस. सूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या अवतीभवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंनी बनली आहे. सूर्यमालेतील सर्व पदार्थ माझ्या भोवती प्रदक्षिणा घालतात. माझ्या भोवती 8 ग्रह प्रदक्षिणा घालतात. मी तारा, सर्वात तेजस्वी तारा म्हणजेच सूर्य. मला ओळखलंस? नाही. अरे, ज्या पृथ्वीवर तू राहतोस तिला ओळखत नाही? काय? मी पृथ्वीवर राहतो? नाही, मी आता पुण्यात राहतो. हे पुन्हा पृथ्वीवरच आहे. प्राणी, पक्षी, झाड, वेली आणि सर्व सजीव या एकमेव ग्रहावर राहतात. तो ग्रह पृथ्वी.
भोवती पटकन फिरतो. ही ग्रह मर्क्युरी म्हणजेच मी सर्वात हॉट, मी सर्वात गरम, मी आहे व्हीनस म्हणजेच शुक्र. माझ्यामध्ये ज्वालामुखी आढळतात. मी आहे मार्स म्हणजेच मंगळ. सूर्यापासून 5व्या क्रमांकावर सगळ्यात मोठा ग्रह मी आहे ज्युपिटर म्हणजेच गुरु. आकारमान आणि वस्तुमानाने मी दुसरा मोठा ग्रह. माझ्या भोवती बलय असतं. मी शनी. मी सर्वात गार आणि वारा असलेला ग्रह. मी हर्षल म्हणजेच युरेनस. मी सूर्यमालेतील सर्वात बाहेरचा ग्रह. मला फक्त दुर्बिणीने जगतात. मी वरुण म्हणजे नेपच्यून. तू चंद्र नाही का? बरोबर, मी चंद्र. मानवाला पृथ्वी कमी पडली म्हणून त्याने चंद्रावर पाऊल ठेवलंय. मी पृथ्वीचा उपग्रह चंद्र. भोवती परिभ्रमण करणारे आम्ही उपग्रह. तुम्ही कोण? आम्ही सूर्याभोवती फिरणारे लहान आकाराचे आणि कमी वस्तुमानाचे अगदी किरकोळ ग्रह. आम्ही मंगळ आणि गुरुच्या मध्ये फिरतो. आम्ही लघुग्रह. बस आता लई झालं बस. आम्ही पटुग्रह राहिलो की. पटुग्रह म्हणजे तुम्ही काय मुंजे झालेली ग्रह की काय? सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या अगदी लहान आकाराच्या खगोलीय वस्तू. मी सर्वात महत्वाचा पटुग्रह म्हणजे प्लुटो. बस आता बस. लई झालं बस. काय बिडस तुला काय समजलं? सांगतो. चमचम चांदण्या लुकलुक तारे मानगुटीवर बसले साल. हे काय सांगतोय? पुढे बोल. सांगतो. काय तर म्हणे सूर्य तारा आणि ग्रह पृथ्वी मंगळ शनी आणि काय ते यू करू नकोस. युरेनस आणि नेपच्यून. हा तेच ते. आणि काय ते उपग्रह लघुग्रह पटुग्रह. बास आता काय बी समजलं नाही बास. असं म्हणतोस म्हणजे आता याची पुन्हा शाळा घ्यायला हवी. नग शाळा. भूताचा कसला हात दुखत? सॉरी ना. अरे मला तर वाटतं या भूतांना त्यांच्या आई बाबांच्या ताब्यात द्यायला पाहिजे. ओ पुंडलिक काकू, ओ हलशिकर काका, बघा तुमची भूत घेऊन जा. अरे तुम्ही कशा सारी? मी आज तुम्हाला थांबू means what? अरे थँक्यू means थँक्यू. पण काका तुम्ही कशाला थँक्यू? अरे तुम्ही माझी एवढी चांगली साळ घेतली म्हणून. काका आता बोललो ना सॉरी, जाऊ द्या ना. अरे खरं तुम्ही आज मला एवढं काय ते खगोलशास्त्र बद्दल शिकवलं म्हणून थांबू. हा पण मला एक गोष्ट नाही कळलं. काय गावले हे ग इकडं काय म्हणाली? पुढे पृथ्वीवर? हो पुढे पृथ्वीवरच आहे. अहो काका पुणे काय तुमच्या त्या गावात तासगाव ते पण पृथ्वीवरच आहे. अहो पुणे तासगाव
ते काय महाराष्ट्र आणि भारत सगळं पृथ्वीवरच आहे. अमेरिका, इंग्लंड, जपान, चायना आणि सगळे देश पृथ्वीवरच असतात. हा का? मला ठाऊकच नव्हतं. मला तर वाटतंय आता ढगे काकांच्या मानगुटीवर भूगोल शास्त्राची भूत बसवायला पाहिजे. जे मी नेक्स्ट एपिसोड बघायला येत आहे ना? नक्की या. हा हा, पाठवा पाठवा. आता काय आता बक्षीस पाहिजे का? देणार देणार. बक्षीस. काका द्या ना. तुमचं बक्षीस हे घ्या. सुरू अमोल शिदोरे, साया विभाग महापडे, अधिराज जोशी, अवरी अमोल ढवळेकर, मनीष हर्षीकर, तेजल ठाकूर, विराट पुरुषोत्तम, अंजली गायकर, ओम थोरात, पूर्वी लुंगे, विहान जवंजा, गायकी नळवले, विवा ज्ञानेश्वर सूर्यवंशी, ओजस महादेव, अमोघ मेश्राम. लेखन आणि दिग्दर्शन आशिष तिखे. सादर करीत आहोत धाडसाच्या जंगलात. काय डेंजर जंगल आहे. तुम्हाला एवढा वेळ कसा लागला? आम्ही मागे हॉर्नबिल पक्षी बघत थांबलो होतो. पण मी आता रेस जिंकलो. आता मला चॉकलेट द्यायचं. कसलं चॉकलेट? आपण रेस लावली होती ना? आपण तर रेस लावलीच नव्हती. आणि तुला काय करायचं असते रे? सारखं सारखं आमच्या मुलींमध्ये हो ना. हे आपलं घर ते ऍडव्हेंचर कॅम्प आहे. मग काय झालं? या बायकांचं काय असतं? इथे पण तेच, तिथे पण तेच. मी आईला सांगीन. सांग. तरी मी आईला म्हणून होतो हिला माझ्या बरोबर नको पाठवून. आईने तुझ्यावरती लक्ष ठेवायला पाठवलं. कळलं का? ठेव, लक्ष ठेव. तुम्ही कधी आलात? आम्ही सकाळीच आलो. आम्ही इथे सगळी टेंट्स वगैरे लावून ठेवली. आम्ही इकडची जागा साफ केली. ओ वाव, हा टेंट आमच्यासाठी आहे. थँक्यू. Hey guys, welcome back to my YouTube channel. And today I'm here for an adventure camp with my friend Radha. Hi. And these new friends. Hi. Namaste. And I'm here for 4 days. And I'm gonna keep you guys updated on every single fun thing we do. Ciao. अगं काय झालं ग तिला? अगं ती तशीच आहे. जाऊ दे. तू पण त्या YouTube चॅनल वरती आहेस का? हो. ए गाईस, इकडे कोण माणूस बघतो? मी. काय तू नाही का बघत माणूस? ते काय असतं? बाय द वे, तुमचा फेवरेट कॅरेक्टर काय आहे? माझा स्पायडरमॅन. मला ना आयर्न मॅन आवडतो. आयर्न मॅन. मला ना डॉक्टर स्ट्रेंज आवडतो. तर ह्या जागेवर ना त्या जागेवरती सहजच ट्रॅव्हल करतो म्हणून मला ना थानोस आवडतो. अरे पण थानोस तर विलन आहे ना, राईट गाय? तुझी मला आवडतो ना. ओ माय गॉड, मग हा पण थानोस तर चुटकी वाजून जगाला संपवणार नाही. पण मी थानोस झालो तर या मी पृथ्वीचा नवीन सुपर हिरो बनेन आणि सगळ्या लोकांचं कल्याण करेन. आणि या पृथ्वीवरची एक गोष्ट गायब करीन, म्हणजेच अभ्यास नष्ट करीन. अजून तर कॅम्प सुरू झाला नाही, तुमची दंगा मस्ती सुरू झाली. हा, तुला काय झालं बाळा? त्याने माझं पुस्तक फेकलं. त्याने? थांबा. तो बघ गेला पळून तो म्हणजे. अरे हे किती तू पुस्तक? अरे तो तुला घाबरला. सो जाऊ द्या. सो हाय गाईस, मी आहे तुमची कस्तुरिताई आणि तो तुमचा आयुष दादा. सो तुम्ही या ऍडव्हेंचर कॅम्प साठी आल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि वेलकम. तर मुलांनो,
या 4 दिवसांच्या ऍडव्हेंचर कॅम्प मधली पहिली ऍक्टिव्हिटी आपण आज आणि आत्ताच करणार आहोत. तुम्ही सगळे तयार आहात? हाऊ द जोश, हाऊ द जोश. ओके, सो ठीक आहे. आता आपण ना जरा सुद्धा वेळ वाया न घालवता एक गोष्ट सांगते मी तुम्हाला, की आम्ही तुमच्यासाठी ना एक सरप्राईज प्लॅन केला आहे. पहिलं ओळख तर करून घेऊ. पटकन घे. बोलतो ते हा. तर पटपट सांगा की तुम्ही सगळे का आलात आणि इथून काय शिकणार आहात. मला क्लाइम्बिंग शिकून माउंट एव्हरेस्ट सर करण्याची खूप इच्छा आहे. अरे वा. मला ना हॉर्स रायडिंग शिकायचंय. मला रायफल शूटिंग शिकायचंय आणि आर्मी मध्ये स्नायपर बनायचंय. तू आर्मी मध्ये जाणार? हो. तुला पण जायचं? नाही, मला मिलिटरीत जायचंय. मिलिटरी आणि आर्मी सेमच असतं. बोल. आयुष दादा, माहितीये का, हे ऍडव्हेंचर कॅम्प करून मला सुपर हिरो बनायचंय. मग तू सगळ्यांना मदत करणार. सुपर हिरो साठी मदत करणार. तिच्या घर काही रडकं नाही राहणार. असं कुणाला चिडवायचं नाही, कळलं? बाबांनी सांगितलंय ना, जास्त पुढे पुढे बोलायचं नाही. मग ठीक आहे, तुला काय व्हायचंय ग? मला नाही. बरं, तुला काय आवडतं? बरं, विचार कर. मी राहिले. मला ना नवीन जागा एक्सप्लोर करायचे आणि YouTube वर ब्लॉग्स टाकायचे आणि खूप फेमस व्हायचे. अरे वा, खूप छान. खाली बस. तर ठीक आहे, आता आपण जरा सुद्धा वेळ वाया न घालवता आपल्या पहिल्या ऍक्टिव्हिटीकडे जाऊया. कारण आता आपण जाणार आहोत जंगल सफारीला. घोड्यावरून. चला, आपण आपले बॅग्स पटकन टेंट मध्ये ठेवा. सोबत पाण्याची बॉटल घेऊ आणि पटकन निघूया. थांबा. आता काय झालं? सवयींचे भाग आणि नियम. अरे तू पटकन घे, खूप वेळ लावतो तू. थांब ना मग. तर पहिला नियम म्हणजे मी खूप शिकतेवर का, मला घाबरायचं. दुसरा नियम म्हणजे कॅम्पचा परिसर सोडून कुठेही बाहेर जायचं नाही. पण का दादा? कारण या जंगलात असं कुणाला चिडायचं नाही. ठरलंय ना आपलं? तर ठरलंय ना आपलं, तर चला पटकन. आवरा तुमचे घोडे आवरा. काय बोलला? काही नाही, मी घोडे करतो. चला पटकन चला. बॅग्स पटकन टेंट मध्ये ठेवा. टेंटची झिप लावा आणि सोबत पाण्याची बॉटल घ्या. दंगा मस्ती नका करू. पाण्याची बॉटल घेतली? हो. घेतली. तू का नाही आवरलं अजून? चल पटकन. ताई, मला वाटते ना तिला तिच्या आईची आठवण येत असेल. हो? नाही. मग तुझं पोट दुखतंय का? हो, तिचं पोट दुखतंय आणि आता तिने पुस्तकं खाल्ली ना की तिला बरं वाटेल बघ. अरे थांबा तुम्ही दोघी जणी, तिला सांगते काय झालं ग. मला घोड्यावर बसता नाहीये. एवढंच? हो. अगं घोड्यावर बसणं काय अवघड नाही. मी तुला शिकवत असेल. चुटकी वाजून तू चढशील. तकडक. हा, इथे पार्क करतो. चला, घोडे निघाले. धन तडन तन 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 तन. 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 उन्हाळ्याची लागली सुट्टी, अभ्यासाला मारू बुट्टी. उन्हाळ्याची लागली सुट्टी, अभ्यासाला मारू बुट्टी. चला जंगल सफारीला करू सगळे मजा मस्ती. धन तडन तन 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 तन. 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 नदीमध्ये जंगल मधला अंधार. धाकधूक धाकधूक धाकधूक. घोड्यावर बसून जंगल पाहू सारे. टकमक टकमक टकमक. लुकलुकणारे तारे शोधू आणि सारे. डोंगर किनाऱ्यावर उभे राहून खाऊ गारगार वारे. खाऊ गारगार वारे. धन तडन तन 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 तन. 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 उन्हाळ्याची लागली सुट्टी, अभ्यासाला मारू बुट्टी.
आणि काम आहे. बरं बरं चांगलंय, काम करा काम करा. नाही नाही आम्ही इथे फिरायला आलो दादी. फिरायला आलात? चांगलंय चांगलंय, फिरा पण सांभाळून फिरा बाबांनो. अरे तिकडे कुठे चालली? सांभाळून जा. अरे तिकडे दरी हाय, खाली जाऊन गाव्यांची वरती जायचीस. हा सांभाळून जा बाबांनो. रस्ता काटे कुठांचा आहे? विंचू काट्याचा वाटाडो, भुरका खेटाला घाबरवू. विंचू काट्याचा वाटाडो, भुरका खेटाला घाबरवू. वाजरियासमोर पळून त्याला आम्ही लावू. वाजरियासमोर पळून त्याला आम्ही लावू. काय करू आणि काय नाही गोष्ट मनाची सांगितली नाही. काय करू आणि काय नाही गोष्ट मनाची सांगितली नाही. गंगा मस्तीची सवय आमची अजून गेली नाही. गंगा मस्तीची सवय आमची अजून गेली नाही. खलबली है खलबली, खलबली है खलबली, खलबली है खलबली, खलबली है खलबली. धाडसाला मिठी मारू समुद्राला टोप देऊ. धाडसाला मिठी मारू समुद्राला टोप देऊ. झाड पानं फुलं पक्षी बघत शूरवीर हो. झाड पानं फुलं पक्षी बघत शूरवीर हो. जिंगाला लावू, जिंगाला लावू, जिंगाला लावू, जिंगाला लावू, जिंगाला लावू, जिंगाला लावू. थांबा बस. आता बॉन फायरची वेळ झाली आहे. ठीक आहे ठीक आहे. जो कोणी सर्वात जास्त लाकडं गोळा करेल तो सगळ्यात चांगली गोष्ट सांगेल. लाकडं गोळा करू, शेकोटी पेटू, गोलात बसून सगळे किस्से गोष्टी सांगू. अजून कोणाला काही येतं? मला एक गोष्ट येते. भूताची ना? नाही. मग नको सांगू. मुझे एक गोष्ट येती है भूताची. हे भी आणि नाही. तर काय झालं? एके दिवशी आपल्यासारखेच 2 ट्रेकर्स इकडे या जंगलात आले होते. रात्रीसाठी ते एका खंडर मध्ये जाऊन झोपायला गेले. त्यांनी अशी शेकोटी पेटवली होती आणि मस्त खाऊन पिऊन ते तारे बघत होते. तेवढ्यात त्यांना एक आवाज आला आणि तो आवाज होता समुद्रांच्या लाटांचा. समुद्र फार लांब होता तरी त्यांना तो आवाज येत होता आणि ते त्या आवाजाच्या जवळ 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 गेले आणि त्यांना एक गुफा सापडली. ते त्या गुफेत गेले आणि परत कधीच नाही. ही कसली रे गोष्ट तुझी? यात भूत कुठे होतं? मी YouTube वर पाहिली आहे. मला वाटतं त्या गुफेत भूत असणार. आणि हा त्या भूतानी त्या दोन्ही ट्रेकर्सना गिळून टाकलं असं वाटतं. मला पण असंच वाटतं. मला नाही आवडत भूत. का ग? तुला भीती वाटते? अरे आता काय झालं हिला? मी बघते. ए तुझा काय प्रॉब्लेम आहे रे? दादा तुला माहितीये का ती ना दिवसभर घरात एकटीच असते. एकटीच असते म्हणजे ती साहेब ऑफिसला जातात म्हणून ती अशी आहे का? बिचारी एकलकुंडी घाबरकुंडी. बरं तिला काय काय आवडतं? दादा मला वाटतं यासारखी पुस्तकच खायला आवडत असणार. हो ना. हो आणि तिला वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला पाठवतात. तिला मैत्रीण आहे का? मित्र मैत्रीण काय आहेत?
मी आहे की. मग तू कडे बोलत तिच्याशी? बोलते की. राईट गाइस? हो. बरं थांबा थांबा, माझ्याकडे ना एक प्लॅन इकडे असेल. राधा, काय ग, काय झालं? तू मला नाही सांगणार? मला नाही आवडत हे सगळं. नाही आवडत म्हणजे? सगळे किती छान मज्जा करतात, पण मला नाही येत त्यांच्यासारखं बोलता खेळता. असं तुला बरं कोणी सांगितलं? मला माहितीये, मी एवढीशी बारीक आणि त्या सगळ्या मोठ्यांसाठी मला ताकद पण नाही. मला नाही जमणार असं दोरीनं नदी क्रॉस करता. पण तू कधी दोरीने नदी क्रॉस करून बघितली आहे का? नाही. मग तुला कसं माहिती? सगळे म्हणतात की तुला नाही जमणार म्हणून. अगं पण सगळे हे पण म्हणतात ना की मला हे करायचंय ते करायचंय. त्यांना जमतं का? हो. अगं शार्दूलला सुपर हिरो बनायचं, तो बनणार आहे का? नाही. पण तो म्हणतो ना मला हे करायचंय ते करायचंय, सो तू पण करून बघ. तसे उद्या पण रिव्हर राफ्टिंगला जाणार आहोत. आणि मी पाण्यात पडले तर? अगं तू खूप विचार करते. तू ना एक काम कर, तू उद्या ना दोरीने नदी क्रॉस तरी करून बघ. समजा तू पडली तर तू राजा, आणि नाही पडली तर तू सुपर गर्ल. बाय द वे, तू कुठलं पुस्तक वाचत होती? गोष्टीचं. अच्छा, कुठली गोष्ट? म्हातारीची. अच्छा, ती भोपळ्यावरती? हो. तुला माहितीये का, त्या म्हातारीकडे ना युक्ती होती, पण युक्तीसोबत शक्ती पण लागते. ती दोन्ही घ्यायची, कळलं? हो. चला मग तू सुपर गर्ल होशील. हो. माझी आई पण मला सुपर गर्लच म्हणते. चला आता झोपा. दादा, तुला माहितीये का की अनन्या ना पाण्यात बुडता बुडता वाचली. हो, राधाने माझा हात पकडला म्हणून मी वाचले. व्हेरी गुड. पलाश, जमलं का रायफल शूटिंग? नाही नाही, माझे हात तर 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 होते. ठीक आहे होतं. सुरुवातीला असं होतं, त्याच्यासाठी भरपूर व्यायाम करायचा. पण मला व्यायाम करून करून माझे पाय दुखायला लागले. आमचे नाही दुखले. तुम्ही स्ट्रॉंग आहात ना. अजून आड्यांचे करायचं मग नको काय? करू की. चला की मग. काल जे आपण डोंगराती गेलो होतो ना, त्या डोंगराती जाऊया. तो म्हातारीचा डोंगर. असं नाही, ती म्हातारी ना पहिले मला भूतच बसली. अरे असं नसतं बोलायचं. तुला तर सगळेच भूत वाटतात. तुझ्या गोष्टीत भूतच नसतं. अगं त्याला फक्त वाटतं ते भूत आहे. बरं थांबा. आता मला सांगा, इथे कॉन्स्टिलेशन कोणाकोणाला माहिती? दादा, मला माहितीये कॉन्स्टिपेशन. अगं कॉन्स्टिपेशन नाही ग, कॉन्स्टिलेशन. कॉन्स्टिलेशन का? मला माहितीये. आपण स्टारगेजिंग करायला जाणार. हो, तर मग चला जा पटकन. आणि चला पटकन, आता तारे निघून जातील. चला चला.
हा, आता मला सांगा तो तारा कुठला आहे? दादा मला वाटतंय ना तो सिरियस तारा आहे. बरोबर. पण तो तारा कोणता आहे? तो आहे पोलस्टार. हो. ऐक ना, मी तुला ती सांगत होतो ना ती स्टोरी युट्यूब वरची, म्हणजे ती खंडरवाली, तर ती जर खरी असली तर मला पण तेच वाटतंय. म्हणजे तो तुला काय बरं ट्रेकिंग करताना तो पडका वाडा दिसला तर नक्कीच तोच तर ती खंडर असेल का? हो हो, चल जाऊ, इकडनं खूप जवळ आहे. काय रे, कुठे निघालात तुम्ही दोघं? अरे पण दादा काय नाही, आपण लगेच जाऊन लगेच येऊ. चालेल, मला पण तसंही नवीन गायरात कॉन्टेंट हवं. चला. वाव गाइस, कसली भारी. तू इथे काय करतेस? मी आले, तुम्ही काय करताय त्या बघायला? यार काहीच पण का काही गरज होती का? हे बघ, आम्ही या अबॅन्डन्ड हाऊस मधली केव्ह बघायला आलोय. तू घाबरशील, तू इथंच थांब, आम्ही येतो. मग मी पण येणार आतमध्ये. तरी तू इकडेच थांब. ही माझी मैत्रीण आहे, मी तिच्या सोबत येणार. तरी तू इकडेच थांब बघ. हो, नाहीतर आत गेलं कशी भूताला वाटेल कोकिळाच आली. चल चल चल. एवढं सुंदर आयुष्य तरी भयानक आणि दुःखदायक का वाटत असेल बरे? का सहन करता येत नाही सुरुवातीपासून शेवटपर्यंतचं सत्य? हम हमेशा चाहते हैं कि हमें जीवन में मिलना चाहिए आदर. मैं भी जाना चाहता हूँ इस जगह से और खटखटाना चाहता हूँ दरवाजा मेरे दिल का. मैं चाहता हूँ कि आप भी जाएं. नहीं तो यहाँ दूसरा कौन है जो अपनी हुई गलती को सुधार सकता है? खामोश रहकर दर्द सहना बहुत आसान है बेटा. पण या अंधाऱ्या रात्री या कब्रिस्तानात आपल्या भीतीला मारून आपल्या चुकांचे प्रायश्चित्त करण्यात जो आनंद आहे तो आणखी कशातच नाही बा. हीच खरी नियती. खड़ी हो जाओ राधा और करो अपने दिल को एक वादा. जाओ लीडर बनो, नहीं तो तुम भी फंस जाओगे हमारी तरह इस खंडर में. उठो उठ, उठो उठ. काय रे, कशाला घाबरताय त्या बिचारीला? तिला घाबरतोस तू? आजी मला वाचवा. अगं ते तुला काय बी कळणार नाही, ते दोन वेळे पोरं हाय. मग ते असं का बोलताय? अगं त्या दिवशी टीव्हीवर काहीतरी नाटक बघत होते, आमलेट का फामलेट. तेव्हापासून मी बडबड 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 चालू आहे. पण तू इकडे काय करत? मी एकटी नाही आले, माझे मित्र पण आले. ते ती खंडर बघायला गेले. अरे देवा, त्या खंडरीत तो तर डोक्या नाकूचा अड्डा हाय. तुझ्या दोस्तांमध्ये काय मार गेले? तो डोक्यावर नाकूचा झाला हाय. आता मी काय करू? मला खूप भीती वाटते. थांब
आपल्याला असं घाबरून चालणार नाही. आपल्याकडे 2 मेंदू असतात, एक छोटा मेंदू आणि एक मोठा मेंदू. जेव्हा मोठा मेंदू वापरला तेव्हा छोटा मेंदू वापरायला. कळाला का? काय बोलतात? काय मला बोलतात? हो, बिल्कुल सही कहा मेरे भाई. और जब एक दरवाजा बंद हो तो दूसरा खोलने का. ते बरोबर बोलत हाय. त्या डोक्या डाकूचा डॅन फडक्या वाड्यात हाय. त्याच्या माग एक गुफा हाय. तिकडे 2 पारेकरी हाय. एक भिकारी आणि भिकारी त्यांना तू हरवायचा हाय. हो, पण तू कस काय हरवणार? मी पुस्तकात वाचलंय, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आता दाखव तुझी युक्ती. हो हो, दाखवते ना. पण एक लक्षात ठेवा पोरे, जर तो डोक्याला कधी बसला तर कधी उठत नाही आणि जर कधी उठला तर कधी बसत नाही. लक्षात ठेवा पोरे, सांभाळून जा. हो हो, सांभाळून जा. हो. सांबा, अरे ओ सांबा, कितने लोग थे? सीधी थे. 3 थे. फिर तुम दोनों क्या कर रहे थे? हम आपका नमक खा रहे थे सरकार. हाँ, नमक खाओ पर गोली मत खाओ. क्या तुम्हारे टूथपेस्ट में नमक है? हाँ, मेरे टूथपेस्ट में नमक है. मेरे तो गोली ही जागेवर हिलणार नाही. हे तर बंगाया डोक्याला खुशी हाय. आम्हाला सोडा ना काका. नाही सोडणार, कारण जर जगासमोर माझं पिता उघडं पडलं तर माझी बायको मला लाटण्यात ठेचेल. कोणतरी आम्हाला वाचवा आहे देवा. बघितलं, मी आले. राधा, उठ, बायको आली. ही आली. भिकार पकडा दिला. तुझी चटणी खायची शक्य आहे. वेळेत पाडूस. मी नाही वेळेत काढत आहे, तो डोक्या टाकून तुम्हाला वेळेत टाकतोय. तो आम्हाला नाही टाकू शकत वेळेत. तुझी बायको त्याला वेळेत काढते. काय बोललात तुम्ही लोक मूर्खांनो? हे बघा, आता तोच तुम्हाला मूर्ख बोलतो. तो मला नाही, हिला म्हणत असेल. तुला तू पहिले सोडवात केली. अच्छा, मला मूर्ख म्हणतेस होय. पुढे पाहतेस. आली रे आली. आता या डोक्या लाकूची बारी आली. थांबा, मला त्या दोघांसारखं याड्यात काढू नकोस. मी तुम्हाला याच्यात काढूच नाही शकत, कारण तुम्ही हुशार आहात. मी काय असं केलं? माझी बायको तुम्हाला कधीच हुशार म्हणाली नाही. अहो, तुम्हीच माझ्या दोघांची भांडणं लावण्यात मदत केली आहे. हे मी कधी मदत केली त्यांची दोघांची भांडणं लावण्यात? अरे हो, मीच तर त्यांना मूर्ख म्हणालो. तू या तिघांना का सोडलंस? का सोडलंस? आम्ही सुटलो. का सुटलं ते सांग. मला बँकेने मला सोडलं. का सोडलंस त्यांना? मी आले त्यांना सोडवायला. तू माझ्या मित्रांना का घेतली, का मानलंस? आता मी तुला नाही सोडणार. आधी पकडून तर दाखव. सोडा. कधी खाली बसला की उठू शकत नाही, तर आपण याला खाली पाडूया. हो, आपण डोक्याला तुला खाली पाडलं. अरे पण इकडनं बाहेर कसं जाणार? थांबा, मी आजींना येऊन आले. आजी, आम्ही डोक्याला तुला खाली पाडलं. अरे देवा, तुम्ही याला खरंच खाली पाडलं? हो.
हे सगळं नाटक होतं. तुला धाडसी बनवण्यासाठी तुझ्या दीदी आणि दादाने आम्हाला नाटक करायला सांगितलं होतं. काय हे सगळं नाटक होतं? हो. आणि तुला माहितीये का, ताई आणि दादा इथेच आहेत. या बाहेर ताई दादा. सरप्राईज. काय गं पोरे, मला खाली पडते की काय? काय माता गेली का तुझी भीती? हो. मी तुला बोललेली ना, युक्ती सोबत शक्ती पण लागते. तिकडे शक्ती पण आली आणि युक्ती आता तू झाली सुपर गर्ल. तर चला मग. अजून भरपूर अडव्हेंचर राहिले. चला चला चला. हा अगं पण आपल्या हॅशटॅग धाडसी नावात राधा सोबत सेल्फी तरी काढूया. थांबा थांबा, आम्हाला पण ए थांबा, मला पण यायचे तुमच्या सेल्फी मध्ये. मला उचला कोणीतरी. चला. So everyone ready? Everybody say, "जय सच्चे जगन्नाथ." थँक्यू. अनन्या तगारे. माझं नाव कस्तुरी आणि पासारे. माझं नाव मीरा कौस्तुभ तांबडे. मॅक्स वडकर. माझं नाव मेघा. माझं नाव वर्णिका जोशी. माझं नाव राधा पटवर्धन. माझं नाव गायत्री मंदार लोणकर. माझं नाव अनन्या करमरकर. माझं नाव पलाश शशय गोखले. नाव कसं नाही माझं नाव भारती केदार देवधर. माझं नाव कैलास गौरव लांजेकर. माझं नाव ऋतुला लांडके. माझं नाव जयेंद्र नचिकेत वहीकर. माझं नाव शर्मा मनीष जोशी. माझं नाव अनघ व्यंकटेश खैराटकर. माझं नाव आयुष राहुल नरुटे. आणि मी आशिष. मोठ्या गटाची तिसरी आणि शेवटची नाटिका सादर होत आहे. हुशार नंबर 1. लेखन आणि दिग्दर्शन संज्ञा कुलकर्णी. सादर करीत आहे हुशार नंबर 1. अजून एक काम करूया. मी नाही घेतो. नाही तू नेहमी घेतो, मला घेऊ दे. नाही त्याला सांग ना, मला घ्यायचं. थांब 3, 2, 1 थांबा. किती आडावडा करताय तुम्ही. बाळाचा पण किती आडावडा. खालच्याला त्रास होईल ना. बारे बा, हे नका करू ते नका करू असं सांगून दोघी बहिणी गेल्या. तो इशी बागेला. हो ना. आणि काय तर म्हणे दुपारची गर्दी कमी असते, त्यामुळे जाऊ असं शांतपणे बघता येतं आणि खरेदी करता येते. बरोबर. आणि आम्ही उका म्हटलं तर म्हणे नको, ऊन खूप आहे, गर्दीत चेंगरली जाशील. आणि दुपारी गेलात बघ, आता अंधार झाला ना तरी आला नाहीये. बरोबर आहे. नाशिकून मावशी आली ना की दरवेळी दोघी बहिणी काहीतरी काम काढून कुठे ना कुठे जातातच. पण दरवर्षी आपल्यासाठी खाऊ आणि गिफ्ट तर आणतातच ना. हो. तसं मी मावशीला सांगितलेलं की माझी जुनी सॅक ना फाटलेली, बघू तिला लक्षात राहत. म्हणजे तू इनडायरेक्टली तिला सॅकच गिफ्ट केली की गिफ्ट म्हणून पाहिजे असं सांगितलं की. मी तुम्हाला काहीतरी सांगू का. एकदा ना आईने टीव्हीवर ऍड बघितली. मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी प्रेम गेम. आणि मागच्या वर्षी मावशीने मला तेच गिफ्ट केलं, म्हणून मी यावर्षी तिला सॅक मागितली. हो बरोबर. तर सॅक दिली, आपण काहीच देत नाही. सौमित्र तिकडे बघणार आहे. केवढा मोठा आवाज झाला आणि प्रकाश पण दिसतोय. ते बघ कुठे बघू. कुठे दिसतोय ते बघ तिकडे. दिसतोय का तुम्हाला. बघा कशाचा प्रकाश आहे तो. माहिती नाही रे. काय करायचं. लाईट पण गेले.
आईला फोन करायचा. हा मी करते. अरे फोन तर चालत नाहीये. लँडलाईन चालू असेल का? बघ लँडलाईन चालू. हॅलो हॅलो सौमित्र. हा अरे त्या घोड्याच्या मागे किती मोठा आवाज झाला आणि लाईट पण दिसतोय. अरे हो रे, आम्ही पण आताच तो प्रकाश पाहिला. एक काम करायचं, आपण सगळे खाली भेटूया का? हो चालेल चालेल. तू सगळ्यांना बोलवतोस? अरे सगळे माझ्या घरीच आहेत. ठीक आहे, आपण लगेच खाली भेटूया मग. ओके चालेल. आपल्याला लगेच खाली भेटायचे. चला तर मग मिशन गो डाऊन. लगेच आपल्याला खाली जायचंय. ए नको नको, आपण कॉल करून वॉचमॅनला सांगूया. आय एम टू एक्साइटेड. आपणच जाऊया ना. ठीक आहे चला मग. चला. आपण जाऊन बघायचं का? चला चला चला. हळू हळू अंधारे. तिथे चमचमक अगं हळू सांभाळून चाल. काय ओ सौमित्रा पुढे या. काय 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 थांबा थांबा थांबा, मी बघतो. काय मराठी ले पडवे. थांब 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 वाचते. तुम्हाला सगळ्यात हुशार आणि एक्सपर्ट व्हायचं आहे ना, मग खाली जसा नकाशा दाखवला आहे तसं या. हे बघ काय दाखवलंय. ही तर आपल्या मागची बेता टेकडी आहे ना. ही बघा, टेकडीवरचं हे एक झाड, ही काही झाड, पानं तिची 5. तिथून लिफ्ट लाव. तिथे एक अदृश्य दरवाजा आहे, तिथून आत या. लवकर भेटू. ग्रेट, चला जाऊ ना मग. आता एवढ्या रात्री घरी काय सांगणार आहे? अरे हो, तसे आपण उद्या सकाळी खेळायला भेटणारच आहे ना, तेव्हाच जाऊ. फक्त सॅक मध्ये एक कंपास आणि मोबाईल. मोबाईल कशाला? स्मार्टवॉच आहे ना. अरे ते तर आहे. झोप आणि फर्स्ट एड किट आणि भरपूर पाणी. ठीक आहे, ठरलं तर मग उद्या सकाळी सगळे 7 वाजता क्लब हाऊस पाशी भेटूया. चला तर मग. मिशन हुशार नंबर 1. किती दाट झाडी आहे इकडे. चित्रात तर एकच झाड दाखवलं होतं ना. शी, कसले कसले ते आवाज. ही थांबा थांबा थांबा. हे बघा, ते चित्रात दाखवलेलं ते झाड. हे तेच झाड आहे. म्हणजे आता आपल्याला इकडून लेफ्टला जायचंय. हो चला चला. बाबा तो दरवाजा हे वेगळं
मला काहीतरी वेगळं वाटतंय. माझं गट फिलिंग सांगते आपण तिथे जायला नाही पाहिजे. नाही, आता इथपर्यंत आलोय ना, आता माघार नाही घ्यायची. मी तर चालणार बाबा. कोण कोण येते माझ्यासोबत? मी येते. अगं ताई, तू का जातेस? अरे आपल्या बिल्डिंग मधून कोणीतरी जायला पाहिजे ना, त्यांची मेजॉरिटी आहे. ठीक आहे. शेवटचं विचारते, तुमच्या चौघांपैकी कोणाला यायचंय का? काही बोलत नाहीयेत म्हणजे यायचं नाही. इरादा बदलला तरी आमच्या. अरे गेलं सांगत होतो. तुमच्या संकटाकडे अडकलेलं माहिती नाही. काय होईल? मला मराठी येत आहे. तुम्हाला येत आहे का? हो. आई मला येताना गाव घेऊन ये ना. मी श्रीनाथांना. पोट दुखतंय. आईस्क्रीम आईस्क्रीम. आई मला येताना गाव घेऊन ये ना. आई मला येताना गाव घेऊन ये ना. थांबा, हे काय होत आहे? यांची नको असलेली मेमरी मशीनच्या इथे जाऊन एडिट करून या. तोपर्यंत यांना जी आहेत ती कामं द्या. चला. तू माझ्या बरोबर ये. हो. तो बघ तो दरवाजा. एक होय रे, हाच आहे तो दरवाजा. हे बघा चित्रात. हो ना. किती हलकं वाटते. असं वाटतंय कोणी ओढतंय. हा तर कोणता तरी वेगळाच ग्रह. कोण आहेत ती विचित्र माणसं? हे मला ना इकडे विचित्र वाटतंय. आपण जायचं का परत? नाही, आपल्याला हुशारीचं औषध घ्यायचंय ना. चला सगळीकडे बघूया. तिथं काहीच नाहीये. तर पण नाहीये. मी बघतो, तू तिकडे जा. ठीक आहे. कुठे बघायचं? काहीच नाहीये. आपण बरोबर पण काय नाहीये. हे बघा कोण आहे. तुमचं चिमचिम प्लॅनेट वरती स्वागत आहे. तुम्ही कोण आहात?
आणि तुम्हाला आमची भाषा कशी समजतीये? तुमच्यासारखेच पृथ्वीवरचे पाहुणे तुमच्या आधी आले होते, त्यांनी आम्हाला तुमची भाषा शिकवली. हो, येताना आपल्याला भरपूर लोक दिसले. हो, ती लोक वेगळी पण होती आणि येताना किती सारे झाडं पण होती आणि इकडे आपल्या ग्रहासारखाच ऑक्सिजन पण आहे. पण तुम्ही सगळे तर एलियन सारखे दिसता. तुमच्यासाठी आम्ही एलियन्सच आहोत. या बसा. नको. यांच्यासाठी खाऊ वाढा. माझी आई बाबा माझी वाट बघत असते. हा इथे कसा आला? ह्याची मेमरी नीट इरेज नाही झाली, ह्याला परत द्या. हे मला इकडे काहीतरी विचित्र वाटते. चला आपण टोलूया. तो दरवाजा फक्त बाहेरनच उघडतो, आतनं नाही. आता काय करायचं? हे सुद्धा करा त्यांना. खूप वेळ झाला त्यांना जाऊ. कुठे संकटात अडकले नसतील ना? आपण जायचं? हो, चला. चालेल. याच्यातला एका हुशार मुलाला उठवा. त्याचे बाकी 4 मित्र कुठे आहेत ते विचारा. कुठे मी? चिमचिम ग्रहावर. तुझे बाकी 4 मित्र कुठे आहेत? जर तुम्ही माझ्या बाकीच्या मित्रमैत्रिणींना शुद्धीवर आणलं तरच मी तुम्हाला त्यांचा पत्ता सांगेन. गोडीने विचारत होतो. गेला चान्स. तुझी मेमरी ट्रान्सफर करून घेतो. नको नको. अरे उठा ना, उठा उठा उठा. पकडा त्याला. अरे उठ ना, उठ. किती सुंदर ग्रह आहे हो तुमचा. आम्हाला तुमच्याशी मैत्री करायला फारच आवडणार आहे. आम्ही ना तुमच्यासाठी पुण्यातून 1 तास लाईनीत उभं राहून ती बाकर बनवली. घ्या ना, घ्या 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 घ्या. खूप फेमस आहे. एक्सपर्ट सुद्धा होते. आणि जर तुम्हाला फ्रँचायझी हवी असेल तर एकदा टेस्ट तरी करून बघा. तुम्ही एकदा आमच्या पृथ्वीवर पुण्यात येऊन पहा. अहो, संस्कृती, कला आणि शिक्षणाचं माहेरघर आहे आमचं पुणे. इथे तुम्हाला सगळे शहाणे म्हणजे हुशार मिळतील. ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही आहात कोण? आम्ही. तुम्ही कोण, आम्ही कोण, फरक नाही पडत. तुम्ही कोण, आम्ही कोण, फरक नाही पडत. तुम्ही या. तुम्ही पण या. या ना, या. आता आम्ही जसं गाऊ आणि नाचू तसं तुम्ही आमच्या मागे रिपीट करा. आणि या गाण्याच्या शेवटी तुम्हाला कळेल की आम्ही कोण आहोत. चला तर मग. तुम्ही कोण, आम्ही कोण, फरक नाही पडत. तुम्ही कोण, आम्ही कोण, फरक नाही पडत. नकाशाच्या आधारावर घालू टिकली गोल. नकाशाच्या आधारावर घालू टिकली गोल. आवाजाला प्रकाश दिसला, गेलो आम्ही खाली. आवाज
ए थांबा थांबा, हे बघा कसे वागतायत, ह्यांची मेमरी गेली वाटतं. हो खरंच. अरे पण आता यांचं काय करायचं? यांचं राहू दे असंच भरकटत. एक थांबा, मी ना काही लहान मुलांना आणि माणसांना ना तिकडे आत कोंडून ठेवलेलं पाहिलं होतं. आपण सोडवायचं? हो चालेल. एक काम करा, ओम आणि मनवा, तुम्ही दोघं आत जा. ते एक मशीन असेल, ते वापरून तुम्ही त्यांची मेमरी रिस्टोर करा. चल. ते येत आहेत तोपर्यंत आपण गंमत करायची. सगळ्यांनी तिथे राजा पटकन. आता एक हात वरती करा. आता दुसरा हात वरती करा. आता एक पाय वरती करा. आता दुसरा. कोणा पटकन. आता एक उंच उडी मारा. काय करता तुम्ही? सगळ्यांनी तिथे जा. हा मी ना, आम्ही दोघांनी ना त्या माणसांना तो मागचा दरवाजा होता ना तो उघडून दिलाय. ते पळून पण गेले आणि त्या छोट्या मुलांना पण परत आणले. बघा, एकीचं बळ बीचं बळ. तुम्ही लेट आलात. एकीचं बळ लेट आलो म्हणून तर वाचलात ना. पण एक मात्र नक्की, आपला मिशन नंबर 1 आणि म्हणूनच आपण आहोत हुशार नंबर 1. कृतिका शेडके, रुची नाडकर्णी, सौमित्र कुलकर्णी, तपस्या फडणवीस, आदिश पेंडसे, करीम कुलकर्णी, स्मरा वाणी, वेदांत मानकर, श्रीवत्स जोशी, ओम कुलकर्णी, रिया गारपात्रे, मनवा वैद्य, मनहारी उगीर, सुमित शहा, ओजस जोशी, मी सौम्या कुलकर्णी, मी चिन्मय पाठक. आज आपल्या मुलांचं कौतुक करण्यासाठी प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी त्यांना रंगमंचावर येण्याची विनंती करते. दिग्पाल लांजेकर हे आपल्या संस्थेचे विद्यार्थी, ज्यांनी नंतर अनेक वर्ष संस्थेत शिबिरं घेतलेली आहेत, बालनाट्य लिहून बसवलेली आहेत, याशिवाय विविध स्पर्धांमधून पारितोषिके पण मिळवलेली आहेत. असे हे लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर शिवराज अष्टक चित्रपटाची निर्मिती करणारे. त्यांचे बरेचसे सिनेमे आपण सगळ्यांनी पाहिलेच असतील. फर्जंद, पत्ते शिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज आणि सुभेदार. त्यांचे धाकटे बंधू निखिल लांजेकर हे पण इथे उपस्थित आहेत. त्यांनी पण स्टेजवर यावे अशी मी त्यांना विनंती करते. शिवराज अष्टक चित्रपटांचं साऊंड डिपार्टमेंट सांभाळणारे आणि सापळा या चित्रपटाचे ते दिग्दर्शक आहेत. मला खूप आत्ता म्हणजे नेहमीचं वाक्य जनरली लोक बोलतात तसं नाही आहे, हे खरंच मनापासून बोलतो आहे, घरी आल्यासारखं वाटतं आहे. कारण जेव्हा सुरुवात केली, ज्या काळामध्ये ज्या वयात स्वतःवरती प्रयोग करायचे असतात, त्या प्रयोग करण्याची प्रयोगशाळा म्हणजे नाट्यसंस्कार कला अकादमी होती. कारण दिग्दर्शक म्हणून आज तुम्ही मला जे पाहताय तर ते दिग्दर्शक होण्याची सुरुवात नाट्यसंस्कार कला अकादमीमध्ये झाली. अत्यंत ज्याला टीनेज म्हणतो आपण, त्या टीनेजमध्ये असताना मित्रांबरोबर सरांचं शिबिर पाहायला जात असायचो मी. आणि त्यावेळी एके दिवशी सरांनी बोलवलं, इकडे रे. म्हटलं सर काय नाटक बसवशील का एखादं? आणि मला आनंद वाटतो की मी ते नाटक बसवलं.
छोटुकलं महानाट्य होतं ते. कारण जवळजवळ आता तुम्ही बघता एवढीच संख्या होती लोकांची, मुलांची, आणि त्याच्यामध्ये आम्ही भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास उलगडून दाखवणारं एक महानाट्य छोट्यांचं असं बसवलं होतं, ज्याला राष्ट्रीय स्तरावरती पारितोषिक मिळालं. आणि तुम्हाला गंमत वाटेल, आज तुमच्यासमोर दिग्पाल लांजेकर उभा आहे, किंवा तुम्ही चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये शिवराज वायचळला पाहत असाल, सूरज पारसनीसला पाहत असाल, ही सगळी मुलं त्या नाटकात होती. आणि तर त्या नाटकामध्ये त्या मुलांनी विविध क्रांतिकारकांच्या भूमिका केल्या होत्या. आणि आजही ते जेव्हा भेटतात, म्हणजे आत्ता सूरजनी माझ्या चित्रपटात काम केलं, शिवराजनी चित्रपटात काम केलं, तेव्हा त्यांना आठवतं ते मुळात तेच आठवतं की दादा ते अजून 8वीतला आठवतंय रे आम्हाला. आणि ती नाट्यसंस्कार कला अकादमीमधला ते शिबिर, त्या शिबिरात मधला शेवटचा असा जो परफॉर्मन्स आहे, त्या परफॉर्मन्समध्ये घडलेलं ते महानाट्य आणि त्यातनं घडलेले आम्ही. आत्ता मी सरांबरोबर खाली बसलो होतो ही सगळी गंमत जम्मत बघत, आणि खूप महत्त्वाची गोष्ट जाणवली, ती म्हणजे आजच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये, यांत्रिक युगामध्ये या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. विशेषतः शेवटचं नाटक मला फार भावलं, कारण मी पुस्तकी किडा असं माझे मित्र म्हणतात. म्हणजे सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की माझी स्वतःच्या मालकीची 3,000-3,500 पुस्तकांची लायब्ररी आहे. तर ते पुस्तकांमधले ज्या गोष्टी होत्या, ज्या लहानपणी आम्हाला आजोबा आजी सांगायचे, सिंदबाद असेल किंवा इतर छोटी छोटी पात्र जी, तर मी सरांना म्हणलं की हे सगळं हरवलं, लहान मुलांना हे सगळं मिळत नाही. आणि सरांनी अभिमानाने सांगितलं, नाही पण ते आपण इथे सांगतो. कालच आजोबांची गोष्ट नावाचं नाटक जे झालं त्याच्यामध्ये तोच विषय मांडला होता, आणि तो फार महत्त्वाचा विषय असं मला वाटतं की ह्या ज्या इसापनीती असेल, पंचतंत्र असेल, तिथपासून या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ज्यांच्यामध्ये खरं तर या लहान मुलांचं भावविश्व आहे, ते अशा प्रकारच्या शिबिरातनं उलगडलं जातं आहे. ह्याचा फार आनंद, या संस्थेचा एक भाग असल्याचा अभिमान असं सगळं वाटतं. सगळ्या पालकांना जास्त करून मी शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि आभारसुद्धा मानतो की तुम्ही अशी संस्था निवडली आहे की जिथे जाणीवपूर्वक या सगळ्याचा विचार केला जातो. मी सरांना, त्यांच्या सगळ्या सहकारी कलाकारांना, कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय शिवराय. अनन्या तगारे, मोठा गट. जा तिकडे. शार्दूल देवधर, मेघा राजन, पलाश लांजेकर, मीरा तांबणे, जयेंद्र वहीकर, गायत्री लोणकर, सर आता तुम्ही. दिग्पाल लांजेकर. लांजेकर सरांबरोबर बिपिन सुर्वे म्हणून आलेले आहेत, त्यांचे एक कलाकार, त्यांनी पण रंगमंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करतो. राधा पटवर्धन, वर्णिका जोशी, आयुष नरुटे, अनन्या करमरकर, शर्व जोशी, रुजुला लांडगे, अनघ खैरतकर, कस्तुरी बाजारे, विवान सूर्यवंशी,
अंजली वायकर, अमोघ मेश्राम, सुधन्वा संत, अधिराज जोशी, यांना द्यायला सांगा ना, निखिल दादांना. ओजस मायदेव, मनीत हळसीकर, सेजल ठाकूर, सारा महापरळे, अवनी जोगळेकर, विहान जवंजाळ, ऋत्वी जवंजाळ, गार्गी नळोले, सुरहुत शिदोरे, ओम थोरात, पूर्वी लुंगे, विराज पुंडलिक, रुची नाडकर्णी, ओजस जोशी, स्वरा वाणी, स्वरा मोटे, श्रीवत्स जोशी, ओम कुलकर्णी, स्वोजस जोशी, सौमित्र कुलकर्णी, कृतिका शेडगे, तपस्या फांड आहे का फांड आहे, सुमेध शहा, मल्हार बाबर, रिया बारापात्रे, जा, अरीन कुलकर्णी, मानव वैद्य, वेदांत मानकर, अधीश पेंडसे, सर आता मी तुम्हाला विनंती करते, रुमा लांजेकर, आम्ही छोटा गट आणि मोठा गट प्रत्येक गटामधून एक 5-6 सर्वोत्तम मुलं अशी काढलेली आहेत. सर्वोत्तम याचा अर्थ ज्यांची वागणूक पण चांगली आहे, जे लक्ष देऊन ऐकतात आणि अभिनयही छान करतात, अशा मुलांचे नंबर काढलेले आहेत. ते मी वाचते. छोटा गट मधुरा सोमण, धृती बेजबरुआ, नक्ष पटवर्धन, टाळ्या वाजवायला सांगा सगळं. जोरात टाळ्या वाजू देत. मल्हार डोंगळे पाटील, गौरांगी केळकर,
आता मोठ्या गटातील मुलांनी इथे हजर राहावं. मोठ्या गटामधील सर्वोत्तम मुले आहेत राधा पटवर्धन, शर्व जोशी, मनीत हळशीकर, अवनी जोगळेकर, मनवा वैद्य आणि श्रीवत्स जोशी. श्रीवत्स जोशी या शिबिराबद्दल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कृपया स्टेजवर येऊन त्या व्यक्त कराव्यात अशी विनंती करते. नमस्कार, मी मधुरा सोमणची आई आणि गेल्या 4 वर्षापासून मी या संस्थेशी जोडलेले आहोत. खूपच छान अनुभव आहे आणि एक मला सांगावंसं वाटतं की नाट्यसंस्कारमध्ये शिकलेला प्रत्येक विद्यार्थी म्हणजे सगळेच कलाकार होतील असं नाही, पण इथे एक चांगला रसिक प्रेक्षक पण घडवण्याचं काम सर करतात. कारण नाटकाची ओळखच नाही झाली, काहीच कळलं नाही, तर उद्या प्रेक्षक म्हणून तरी कशाला ते बघायला जातील. सो ती म्हणजे नाटक जगवायचं असेल तर जसा कलाकार पाहिजे तसं प्रेक्षकही पाहिजे, चांगलं काय हे कळलं पाहिजे, दाद देता आली पाहिजे. तर हे पण इथे होतं आहे. सर खूप अभिनंदन सरांचं. आणि आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत, जितका सहभाग मदत करता येईल तेवढे आम्ही करू. धन्यवाद. नमस्कार, मी उर्वी विशाल कल्याणीची आई आणि नाट्यसंस्कार कला अकादमी म्हणजेच हे उर्वीचं आजोळ झालेलं आहे. गेली 1 ते 15 मेपर्यंत माझ्या वडिलांना मी सांगितलं तिथे आजोळी न येता ती आधी या आजोळी येणार आणि नाट्यसंस्काराचे शिबिर झाल्यावर मग मी किनवटला येणार मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यामध्ये. थँक्यू सर, प्रकाश पारखी सर, थँक्यू. नमस्कार, मी अवनी जोगळेकर तिची आई. यावर्षी आमचा हा पहिलाच अनुभव आहे. मी त्याच्यासाठी खास माझी भाची ठाण्याला असते तिलाही बोलवलं. नाट्यसंस्कार हा खरंच व्हायला पाहिजे आणि विशेष अभिनंदन संपूर्ण टीमचं आणि सरांचं याच्यासाठी की मराठी भाषेपासून ही लहान मुलं जी दूर जात आहेत त्यांना प्रतिशब्द मराठीतून कळले पाहिजेत. फक्त स्टेज हे बऱ्याच ठिकाणी अवेलेबल होतं, पण मराठीतून प्रत्येक गोष्ट कळणं, अनेक गोष्टींचं त्यांच्या जवळ येणं, रंगमंचापासून विंग्स, पडदे, प्रकाश योजना, ध्वनी योजना अशा अनेक स्तरातून मुलांना नवरसांचं सरांनी मार्गदर्शन केलं. त्याबद्दल संपूर्ण टीमचं विशेष आभार मानते. धन्यवाद. नमस्कार, मी रसिका कुलकर्णी करमाळेकर, सानिका करमाळेकरची आई. माझं नाट्यसंस्कारशी खूप विशेष नातं आहे, कारण मी नाट्यसंस्कारची विद्यार्थिनी आहे आणि पारखी सरांच्या अंडर मला नाटक शिकायचं सौभाग्य मिळालं. माझी आई मला लहान असताना घेऊन यायची, तर मला यावर्षी 25-30 वर्ष मी मागे गेले आणि खूप आठवणी दाटून आल्या. त्यामुळे इट्स अ लिगसी असं मी म्हणेन की जी सानिकाला आता ह्याच्यात यायला मिळतं आहे, शिकायला मिळतं आहे आणि पारखी सरांना बघायला मिळतं आहे. त्यामुळे मला खूप खूप आनंद होतो आहे. आणि नाट्यसंस्कारचं आधीचं रूप मी पाहिलं आहे जेव्हा मी छोटी होते. अनेक नाटकांमधनं मी कामं केली होती. सरांनी खूप प्रोत्साहन दिलं नेहमीच. आणि आता सानिकाला इथे घेऊन येताना खूप मजा वाटते आणि म्हणजे मी तिला नेहमी म्हणते की नाट्यसंस्कार ही तुझीच आहे, कारण ही माझी संस्था आहे. त्यामुळे आता सानिकाचं पण एक वेगळं नाट्यसंस्कारशी नातं आहे. थँक्यू सो मच सर. आणि एवढी छान आपली संस्था फुलती आहे हे बघून खूप आनंद होतो आहे आणि असंच राहू दे. आणि माझी काहीही मदत लागली तरी मी आहेच. नमस्कार,
मी सीमा ढेकणे देशमुख, मी नील देशमुखची आई आहे आणि मला सगळ्यात पहिले तर सरांना आणि सगळ्या टीमला थँक्यू म्हणायचं आहे की आज मला माझ्याच मुलाचा एक नवीन पैलू इथे दिसला. म्हणजे अगदी इथे येस तोर आय वॉज लाईक की कसं करणार आहे हा, काय करणार आहे, पण ही वॉज सो कॉन्फिडंट आणि मला असं आतून जाणवलं की नाही आपण आपल्या मुलांवर विश्वास ठेवायला पाहिजे. ते खूप म्हणजे मॅच्युअर्ड आहेत ते ह्या लहान वयातसुद्धा. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर द प्लॅटफॉर्म. थँक्स अ लॉट. नमस्कार, मी माधुरी कुलकर्णी. आत्तापर्यंत सगळ्यांनी आपल्या मुलीची आई म्हणून अशी ओळख करून दिली. मी अनन्या कुलकर्णीची आजी म्हणून ओळख करून देते की नाट्यसंस्कार या शिबिरामध्ये तिला घाला किंवा तिच्यावरती संस्कार. नाट्यसंस्कार हा संस्कार आहे आणि स्टेजवर उभं राहायचं कसं इथपासनं आपण एखादं नाटक दाखवायचं कसं, कसं उभं राहायचं, कसं बोलायचं, कुठल्या शब्दांवर जोर द्यायचा, कसं बोलायचं म्हणजे लोकांपर्यंत शेवटपर्यंत कळेल इथपासनं इथे शिकवलं जातं. आणि ते केवळ प्रकाश पारखी सरांचं स्वतः आज 45 वर्ष ते एक संस्था चालवत आहेत. खरंच ग्रेट आहेत. त्यांना खूप खूप धन्यवाद आहेत. त्यांची सगळी टीम ही माझी मैत्रीण विनीता पिंपळकर आहे. हिच्यामुळे मी सगळ्यांना ओळखते आणि स्वतः मी अनेक वर्ष नाट्य संस्कारशी नाही पण स्टेजशी निगडीत आहे. त्यामुळे मला हे माझ्या नातीने केलं याचं खूप कौतुक वाटतं. आणि आता पुढची जनरेशन जी मी मांडीत घेऊन माझ्या नातवंडांना बसली आहे ते बघतायत की आता नाही आपण ताईसारखं इथं यायचं आहे. तर हाही संस्कार सगळा घडवला जातो आहे. तर या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी मनीष जोशी, शर्व जोशी चे वडील. मुळात इथे समर्पक आपल्याला नाट्यसंस्कार हा जो शब्द आहे ना हा मुळातच खूप समर्पक शब्द आहे. कारण इथे फक्त नाटक अभिनय याच्यावरती फोकस न करता एकंदर आपण व्यक्तिमत्व विकास हे जे सर सांगतात नेहमी गुरु सांगतात, मी त्यांना गुरु म्हणेन खरं तर. कारण हे गुरुच करू शकतात, कोणी सर किंवा मास्टर म्हणून करू शकत नाही. म्हणून एक तर धन्यवाद. आणि पूर्ण तुमच्या चमूचे हे खूप अवघड काम आहे. अविरत 45 वर्ष करणं हे एक मोठं कमेंडेबल आणि क्रेडिटेबल काम आहे. हे असंच चालू राहू देत आणि अशीच नवीन पिढी घडू देत ही शुभेच्छा. नमस्कार, माझं नाव विश्वजीत बेजबरुआ, ध्रुटीची बाबा. मैं आसाम से हूँ, आसामी. तो मैं बहुत ही ज़्यादा आपसे धन्यवाद करता हूँ कि नाट्य संस्कार जैसे संस्था यहाँ पे है और ध्रुटी को ऐसे एक एक्सपोजर मिला. क्योंकि एक सोसाइटी के हिस्सा होने के लिए, कल्चरल फैब्रिक का हिस्सा होने के लिए नाटक बहुत ज़्यादा इम्पोर्टेंट है. ऐसा तभी उसका प्रसंग संगति के साथ हम जुड़ सकते हैं. नॉट ओनली मराठी एज ए लैंग्वेज वो सीखे, हम बहुत लकी है कि ध्रुटी नाटक के थ्रू इस कल्चरल स्केप का हिस्सा बन पाए. उसके लिए बहुत बहुत धन्यवाद. थैंक यू. नमस्कार, माझ्या मुलाचं नाव विराज पुंडलिक आहे. 2017पासून विराज नाट्यसंस्कार संस्थेसोबत म्हणजे त्याचे सगळे कोर्सेस आम्ही केलेले आहेत, एनरोल केलं आहे. मला विराजमध्ये असा बदल जाणवला आहे की त्याचं स्टेज करेज आणि परफॉर्मन्स हा आमूलाग्र बदल झालेला आहे त्याच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नाट्यसंस्कार कला अकादमीचा खूप मोठा हातभार आहे. म्हणजे अपार्ट फ्रॉम टीचिंग जे इमॅजिनेशन आणि आता यावेळेस त्यांनी जे मला माझ्यासोबत शेअर केलं की एखादा प्रसंग देऊन त्याच्यावरून डिरेक्शन करणे किंवा स्टोरी रायटिंग करणे, ह्या गोष्टीमध्ये पण तो आता चांगल्या पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करतो आहे. आणि याच्यामध्ये प्रकाश पारखी सर आणि त्यांचे सर्व शिक्षक वृंद यांचा खूप मोठा सहभाग आहे. मी त्यांना थँक्स म्हणते आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. धन्यवाद.
नमस्कार. माझं नाव वरुण समर्थ, हितांशीचा बाबा. प्रथमतः पारखी सरांचे धन्यवाद. बालबा केळकरांनी त्यांची प्रथा ते पुढे चालवत आहेत आणि पुण्यातली नाट्यसंस्कृती संपत चालली असं वाटता वाटता ही संस्कृती सापडली आणि नाट्यसंस्कार सापडले याचा आनंद झाला. आणि हितांशीचे गुण आणि अवगुण असे दोन्ही कळले. त्यामुळे प्रकाश पारखी सरांचा आणि सगळ्या कास्ट आणि क्र्यू या सगळ्यांचा धन्यवाद की त्यांनी एवढं सगळ्या मुलांना सपोर्ट केला आणि त्यांना पुढे जाण्यास प्रोत्साहन दिलं. त्यामुळे पारखी सर थँक्यू व्हेरी मच. आणि हा प्रवास 100 वर्ष आणि त्याच्याही पुढे असाच अखंड चालत राहो ही भगवान चरणी प्रार्थना. थँक्यू. हां, मग सिनियर पाहिजे ना शेवटी. मी मल्हार पाटील ह्याचा आजोबा आहे, प्रदीप पुरंदरे. वय वर्ष 71 आहे. आणि या नाट्यसंस्थेचे आणि खरोखर आभार. कारण काय की मला असा एक हेवा वाटतो की माझ्या वेळेला असं काय का नव्हतं की जे माझ्याकडे कलाकार दडपलेला होता आहे अजूनही. तर त्यामुळे मला असं वाटलं, हेवा वाटला की अशा संस्था त्यावेळेला का नव्हत्या. त्यामुळे आपण लक्ष देऊन ऐकलं याबद्दल सर्वांचं हे थँक्यू सर. नमस्कार, मी गौरी. माझ्या मुलीचं नाव सारा महाप्रळे. मला आनंद होतो सांगायला की माझ्या मुलीला मराठी भाषेविषयी संस्कार ह्या नाट्यसंस्कार अकॅडमीमध्ये झालेत आणि ह्याबद्दल सरांचे खूप आभार आहे. थँक्यू सर सो मच. आणि मागील सलग 2 वर्ष मे महिन्यामध्ये मी माझ्या मुलीला इथे खास ह्या शिबिरासाठी घेऊन येते. 15 दिवस आम्ही दोघी पेइंग गेस्ट म्हणून पुण्यामध्ये राहतोय. आम्ही हैदराबादवरून महाराष्ट्रात आलो आहे. थँक्यू सो मच. आणि माझ्या मुलीचे असेच इथे बरेच फ्रेंड सर्कल झालं आहे आणि तिला ह्याचे बरेच संस्कार झालेत आपल्या भाषेविषयी, महाराष्ट्राविषयी. आणि आम्ही दोघं पण तिचे पॅरेंट्स महाराष्ट्रातूनच आहोत आणि तिला इथे सगळ्यांमध्ये येऊन खूप आनंद होतो आणि इथून पुढे आम्ही येत राहू. खास ह्याच्यासाठी आभारी आहे. गेल्या वर्षीपासून येत आहेत, हैदराबादवरनं येत आहेत हे पालक. खरं मी आज खूप भारावून गेलो आहे. मला वाटलं फक्त 1-2-3 पालक आपली प्रतिक्रिया व्यक्त करतील, परंतु उत्स्फूर्त खूप पालकांनी आणि खरं शिबिर चालू असतानासुद्धा बरेच पालकांनी येऊन भेटून मला सांगितलं की सर खूप चांगलं काम आहे. तेव्हा मी खरं आता थकलो आहे, पण तुमच्या सगळ्यांचे विचार ऐकल्यानंतर असं वाटलं की आता एकतर म्हणले की 100 वर्ष संस्था चालली पाहिजे, म्हणजे मलाही तेवढं आयुष्य मिळेल बहुतेक. सर्वांना धन्यवाद. आपण सर्व पालक इथे मुलांचं कौतुक करण्यासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. त्याचप्रमाणे आपले मान्यवर मुलांचं कौतुक करण्यासाठी इथं आले, आवर्जून आले, त्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक आभार. पालक रोज मुलांना सोडणे आणणे हे काम करत होते. हा अतिशय अवघड काम आहे, पण सर्व पालक हे न थकता करत होते. आणि या शिबिरात मार्गदर्शन करणारे जे मार्गदर्शक आहेत त्यांचेही सर्वांचे आभार. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी प्रकाश योजना करणारे, म्युझिक देणारे या सर्व बॅकस्टेज कलाकारांचाही मनःपूर्वक आभार.
नाट्यसंस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्यसंस्कार कला अकादमी पुणे.